1 किलोमीटरचा हा संपूर्ण अंतर आहे। संसद भवन ते निवडणूक आयोगाचं कार्यालय। तर लोकसभा राज्यसभेचे 300 खासदार यामध्ये सहभागी झाले। शरद पवार, संजय राऊत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे आहेत, अखिलेश यादव आहेत, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि हा आता मोर्चा जो आहे तो या ठिकाणाहून निघतोय। याआधी इथे निदर्शनं करण्यात आली आणि त्यानंतर इथून हा मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निघणार आहे। वोट की चोरी असे बॅनर यामध्ये हातात घेतलेले आहेत। सुरुवातीला सगळे प्रमुख नेते जे आहेत ते चालतील आणि त्यामागे बाकीचे सगळे खासदार जे आहेत ते निवडणूक आयोगावर धडकणार आहेत। 1 किलोमीटरचा साधारणतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंतचं हे अंतर आहे। तिथपर्यंत हा मोर्चा जाईल। इंडिया आघाडीची ताकद किंवा इंडिया आघाडीचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन हे म्हणता येईल। वो सब इस सर पीछे पीछे कर रहे हैं सर, चलते चलते कर रहे हैं। आणि आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। इथे आपण पाहतो संसदेमधून हा मोर्चा आता इथून निघालेला आहे। विरोधी पक्षांच्या हातामध्ये बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। वोट चोरी असं म्हणत मतचोरी केली जात असल्याचा सगळ्यात मोठा आरोप राहुल गांधींनी पुराव्यानिशी केलेला होता आणि त्यानंतर इंडिया आघाडीचा हा मोर्चा। तर आघाडीवर या ठिकाणी हे सगळे महत्त्वाचे नेते आपल्याला दिसतात। राहुल गांधी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलेलं होतं। कशा प्रकारे मतचोरी झाली हे अगदी एक एक पॉइंट सादर करत त्यांनी समोर आणलेलं होतं। थोड़ा सेक्टर बंद करते हैं सर, हमको आगे आने दो। आगे गोल चक्कर से आगे, गोल चक्कर से आगे, गोलधारा से आगे आ जाओ। गोलधारा से आगे आने दो। गोलधारा से आगे। तर राहुल गांधी आणि इतर प्रमुख नेते या सगळ्याचं नेतृत्व करत आहेत। सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते खासदार यामध्ये सहभागी झालेत। महाराष्ट्रामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत या मोर्चामध्ये आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। इंडिया आघाडीमधील सगळ्या खासदारांचे एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन। तर लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची एक टीमच या संपूर्ण मतचोरीच्या मुद्द्यावर अभ्यास केलेला होता। अगदी सखोल असा या संपूर्ण प्रकरणात कागदपत्र घेऊन अभ्यास करण्यात आला होता आणि त्याचंच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन राहुल गांधी यांनी समोर आणलं आणि त्यानंतर आता इंडिया आघाडीचे हे खासदार याच मुद्द्यावर आयोगाला जाब विचारणार आहेत, आयोगाच्या कार्यालयावर धडकणार आहेत। अब बन गया सिस्टम, अब बन गया धीरे धीरे सिस्टम। यस, अब बन गया सिस्टम बन गया। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संसद भवन परिसर आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचं कार्यालय इथे देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तसंच या संपूर्ण 1 किलोमीटरच्या मार्गावर देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, संजय राऊत, तृणमूलचे खासदार, सगळेच विरोधी बाकांवरचे जे खासदार आहेत, अगदी आपचे खासदार सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला पाहता येतात। हे सगळे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार आहेत। बिहारमध्ये राबवलेला SIR आणि सोबतच लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेली मतचोरी या 2 मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाला जाब विचारला। ही दृश्य आहेत संसद भवनाच्या बाहेरची। हे सगळे खासदार एकत्रितपणे वोट चोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला या संदर्भात सवाल करणार आहेत। इंडिया आघाडीचं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन, पॉवर मार्च। इंडिया आघाडीचे 30 प्रतिनिधी त्यानंतर निवडणूक आयुक्तांना भेटतील आणि आपलं निवेदन देतील। तर संसद भवनापासून आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पूर्ण बंदोबस्तामध्ये हा मोर्चा इथून निघालेला आहे। फक्त 300 खासदार जे आहेत लोकसभा आणि राज्यसभेचे या मोर्चामध्ये असतील। कार्यकर्त्यांना मात्र वेगळ्या मार्गाने या ठिकाणी नेण्यात आलेला आहे। खासदारांची सुरक्षा लक्षात घेता फक्त खासदारांचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार आहे। 12 वाजता निवडणूक आयोगाने या खासदारांना भेटीची वेळ दिली आहे। 30 खासदार यातले निवडणूक आयोगाला भेटतील आणि आपलं निवेदन देतील।
त्याआधी राहुल गांधींनी 10 प्रश्न या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे उपस्थित केलेले आहेत। मात्र राहुल गांधींनी जे पीपीटी सादर केलं त्याची शपथ घ्यावं असं निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस पाठवलेली आहे। 10 दिवसात याचं उत्तर राहुल गांधी यांना द्यायचं आहे। त्याआधीच इंडिया आघाडीचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निघालेला आहे। संसद भवनामधून ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर राहुल गांधी या सगळ्याचं नेतृत्व करतायत। हे दृश्य आपण पाहतो आहोत। राहुल गांधी आणि इतर सगळेच महत्वाचे विरोधी खासदार जे आहेत त्यांच्या नेतृत्वात निघालेला हा मार्च, पॉवर मार्च म्हणता येईल, एक प्रकारे इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसह इतरही विधानसभा निवडणुका आणि आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीचं लक्ष वेधणारा असा विरोधकांचा हा मार्च असणार आहे। विशेषतः केंद्रीय